तर आपल्या विरोधात सगळे जरी एकवटले तरी मी एकटाच समर्थ असल्याचं म्हणत जरांगेंनी दंड थोपटले। आता ओबीसी समाजाचं जे मराठा डबल ताकदीने एकवटला आता जे बाजूला काही रुसून काही नाराजी कोणी कोणाला दुखवल्यामुळं बोलल्यामुळं नेते पण लांब होते, ते नेते सुद्धा जवळ आले आणि नेत्यांनाही आव्हान आहे, तुम्ही जर नाही आले तर नजरेतून उतारताना मराठ्यांच्या आता हे कुठे द्या, मी खेटाल खंबीर त्यांना या द्या काय एक यायची पठ्ठ्याने बारे आणि मी नाही हटत बरं, मी आता हटतच नाही आणि गाव खेड्यात कुठंच जातीवाद पुसवून देत नाही। मराठ्याला सांगतो शांत राहायचं। दरम्यान या सर्व वादावरती मराठा नेत्यांचं काय म्हणणं आहे ऐकूयात। आता ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे या संदर्भामध्ये राज्य सरकार पण सकारात्मक आहे, मराठा समाजाचंही आरक्षण आंदोलनाला सकारात्मक पाहत आहे, परंतु या दोघांच्या आंदोलनामध्ये तिसरा कोणीतरी फायदा घेतोय हे दिसून येते। त्याच्यामुळे दोघांनी नेत्यांनी समाजाला उद्दिष्ट ठेवूनच या ठिकाणी आपली लढाई लढवावी, राजकारण येता कामा नये। ज्यांना नोंद जुनी आहे त्या नोंदीचा आधार घेऊन त्याच्या वंशावळ जुळवून त्याला प्रमाणपत्र देण्याचा कायदा आणि नियम राज्यामध्ये अस्तित्वात असताना ह्या कायद्याचा वापर करून राज्यातल्या अनुसूचित जातीपासून तो ओबीसी प्रवर्गातल्या व्हीजेएनटी, एसबीसी सर्वांनाच प्रमाणपत्र मिळत आहेत आणि मग त्या कायद्यामध्ये एखाद्याच जातीला अशा प्रकारची प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा पण अपमान आहे, त्या कायद्याचा पण अपमान आहे आणि त्या पद्धतीचा अपमान आहे। अशा पद्धतीने मनमानी करून असा निर्णय होऊ शकत नाही। त्यामुळे माझी प्राध्यापक हाके यांना विनंती आणि आव्हान आहे की त्यांनी हे उपोषण सोडावं आणि सगळे सोयऱ्यामुळे फार मोठा दुर्गामी मराठा समाज सगळ्याच्या सगळा कुणबी होणार आहे अशा प्रकारची धारणा करण्याचं काही कारण नाही। नोंदी सापडल्या, त्या नोंदी सापडल्यानंतर त्यांचे प्रमाणपत्र द्या ही सरळ न्यायिक मागणी केलेली असताना सुद्धा काही उपद्रव्य मूल्य उभं करत असताना काही लोक जाणीवपूर्वक या महाराष्ट्राची स्थिती बिघडवू बघताय। त्या हक्केंना थांबवावं आणि मराठा समाजाला 50% आतच आरक्षण द्यावं, कारण नितीश कुमारांच्या राज्यात जो निकाल लागलाय तो बघता मराठा समाज हा प्रामाणिकपणे त्याची न्यायिक मागणी करतो। आरक्षणाची लढाई ही आरक्षणापुरती मर्यादित राहायला पाहिजे होती, ती राजकीय दृष्ट्या त्याला वळण दिलं गेलं आणि राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न केला गेलाय। आणि एक लक्षात घ्या की समाजातील दोन्ही समाज असू दे, ओबीसी समाज असू दे, मराठा समाज असू दे, त्यांच्यातले वकील असू दे, प्रोफेसर असू देत, ह्या लोकांनी एकत्र बसून आता कुठं तर हे प्रकरण योग्यदृष्ट्या सोडवलं पाहिजे।